निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो जनता दरबार भरविण्यात आला, त्या जनता दरबारात किती प्रश्न सुटले आणि किती लोकांना न्याय मिळाला, हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावे असा सवाल आमदार वैभव नाईक यांनी केलाय. जनतेला या जनता दरबाराचा फायदा झालेला नाही. जर फायदा झाला असेल तर पालकमंत्र्यांनी कोणकोणत्या तक्रारी सोडवल्या त्या सिद्ध कराव्यात, असे वैभव नाईक यावेळेस म्हणाले. लायन्स क्लब ऑफ अलिबाग डायमंड आणि प्रयास हॉस्पिटल कार्लेखिंड यांच्या सौजन्याने कार्लेखिंड येथे गोठेघर बस स्थानकाचा शुभारंभ करण्यात आला. या बस स्थानकामुळे ज्येष्ठ नागरिक, प्रवासी वर्ग, विद्यार्थी यांची सोय झाल्यामुळे प्रवासी वर्गाकडून समाधान व्यक्त होत आहे. घोळप येथील 1 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. सूर्याच्या दिशेप्रमाणे फिरणाऱ्या या स्वयंचलित प्रकल्पामुळे 1,18,00,000 वाचणार असल्याची माहिती यावेळेस पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. ग्रामस्थांनी दिलेल्या सकारात्मक पाठिंब्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झालाय. या प्रकल्पातूनही आता रोजगार निर्मिती होणार आहे, असेही पालकमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिला हप्ता थेट बहिणींच्या खात्यात आता जमा झाल्याने खात्यातील पैसे काढण्यासाठी विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा फणसवणे आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा फणसवणे कळंब बसते या शाखेत मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी आता पाहायला मिळते. गुहागर तालुक्यातील वरवेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी तसेच विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिक आणि कर्मचारी यांचा सत्कार समारंभ नुकताच मोठ्या जल्लोषात पार पडला. ग्रामपंचायत वरवेली यांच्या वतीने तहसीलदार परीक्षित पाटील आणि गटविकास अधिकारी प्रमोद केळसरकर आणि इतर मान्यवरांचा यावेळेस गौरव करण्यात आला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.